देव देश आणि धर्मासाठी तुम्ही दिले प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. हस्ती, महाराजांचे कपडे, ढाल तार या गोष्टी ठेवण्यात आलेल्या. थोडंफार आपण सहन करून बघावं यासाठी हा बलिदान मास. सभोवतीने मुघलांची फौज आणि एवढं जाड साखळदंडाने त्यांना बांधून ठेवलं होतं. त्या साखळदंडात स्पर्श करताना ते फिलिंग्स सगळे आले. गावच्या प्रसिद्ध संभाजीला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं आपल्या राज्यात कैद झाला. राजाचा असा अंत व्हावा हे अजूनही आम्हाला पटत नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ थोडासा खास आहे, म्हणजे स्पेशल आहे हा व्हिडिओ. आज आपण आलो आहे तुळापूरला. बरोबर 1 फेब्रुवारी 1689 साली संभाजी महाराजांना संगमेश्वर या ठिकाणी पकडण्यात आले आणि बरोबर 1 फेब्रुवारीपासून 39 दिवस संभाजी महाराजांवर अत्याचार चालू होते. संभाजी महाराजांना खूप सारा त्रास सहन करावा लागला. हे सगळं आपण एका छावा मूवीमध्ये पण बघितलं आहे. छावा मूवीमुळे आपल्यातलं खूप जणांना संभाजी महाराजांचा थोडाफार इतिहास तरी कळाला आहे. औरंगजेब जेव्हा त्याची छावणी घेऊन आलेला तेव्हा तुळापूर वडू याच ठिकाणी तो थांबला होता. संभाजी महाराजांना घेऊन आला होता तेव्हा, आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांवरती खूप सारे अत्याचार झाले होते. शंभूराजांनी लास्टच्या टाईममध्ये जेव्हा स्वतःच्या प्राणाचा त्याग केला तो याच ठिकाणी गेला, आणि त्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहे. शंभूराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण आलो आहे आणि आता निघालो आहे आपण. मी तुम्हाला दाखवतो पुढे काय काय. जर व्हिडिओ काढायला मिळतो तर मी व्हिडिओ काढणार आहे चांगल्या प्रकारे. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की आजची परिस्थिती इकडे काय आहे. शंभूराजांना ज्या साखळदंडामध्ये बांधण्यात आलं होतं आणि इकडे घेऊन येण्यात आलं होतं ते आजच्या दिवशी बाहेर काढतात आणि त्याची पूजा अर्चा होते, आणि ते सगळं आपल्या शंभूप्रेमींना ते बघायला मिळतं. आणि त्या साखळदंडांवरून पण आपल्याला कळेल की आपला इतिहास कसा होता, आपला राजा कसा होता, आपल्या राजाने आपल्यासाठी जे दिलेलं बलिदान आपल्याला कळेल. आणि ते सर्व आपण आता बघायला आलो इकडे, ते सगळं अनुभवण्यासाठी आलो आपण इकडे. तर तुम्ही सोबत राहा माझ्या, तुम्ही बघाल हे सगळं आणि मी नक्की दाखवत राहीन तुम्हाला. ते शंभूराजांनी केलेला 39 दिवसाचा तो त्याग, तो जे त्यांनी सहन केलं होतं, जे पण हे सगळं थोडंफार आपण सहन करून बघावं यासाठी हा बलिदान मास त्यांचे शंभूप्रेमी सगळे ठेवतात. काहीसं असं गेट आहे बाहेरचं तुळापूर. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत तुळापूरचे माजी सरपंच आहेत. हेच आपल्याला आज दर्शन घडवून देणार आहेत महाराजांसोबत.
तर मित्रांनो आपल्यासोबत शंभूराजांची नित्यपूजेसाठी सगळी मंडळी आपल्यासोबत आहे. तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ संभाजी महाराजांबद्दल काय म्हणतात ते. आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची 336वी पुण्यतिथी या निमित्ताने इथं विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे. रक्तदान शिबिर असेल, वर जे लोक शंभू भक्त येतात त्यांना महाप्रसादाचा लाभ असेल. इथं शंभू महाराजांचे 40 दिवस हाल झाले ते या तुळापूरमध्ये झाले. ते 40 दिवसात संभाजी महाराज दररोज श्रद्धांजली वाहिली जाते. 40 दिवस श्रद्धांजली काय व्हायची तर संभाजी महाराज एकदाच एवन टाईम काही मेले नाही. त्यांना दररोज थोडं मारले गेले. हातावरती नखे सोडली गेली, अंगावरती चांबडे काढली गेली, कधी कानात शिस ओतलं गेलं, हात कापले, पाय कापले, असे अति क्रूरपणाने महाराजांचा छळ करण्यात आला. हे 40 दिवस चालत होतं. त्यामुळे आपण 40 दिवस महाराजांचं सुतक पाळतो. 40 दिवस मारणे तर आदरांजली वाहिली जाते. त्याला सर्वजण बलिदान मास म्हणतात. बलिदान मास म्हणजे आज बलिदान मासाची आज सांगता झाली. आपण काय केलं, त्या टायमाला संभाजी महाराजांचे हिंदू धर्माप्रमाणे अंत्यविधी करता आला नाही, तो अंत्यविधी आपण प्रतिकात्मक स्वरूपात 29 मार्च रोजी म्हणजे तिथीनुसार जी पुण्यतिथी असते महाराजांची त्यानिमित्तानं आपण करत असतो. सकाळची मुकपत यात्रा असते, जी महाराजांची अंत्ययात्रा आपल्याला काढता आली नव्हती ती आपण मुकपत यात्रेच्या निमित्तानं काढत असतो. मग तिला प्रतिकात्मक आपण अंत्ययात्रा बोलतो. आणि त्या आल्यानंतर इथं आपण एक महाराजांची प्रतिकात्मक चिता पेटवतो. ते आल्यानंतर सर्व त्याचे दर्शन वगैरे घेतात आणि महाराजांचे दर्शन घेतात आणि लोक पुढे चालतात. बाहेर महाप्रसाद लाभ ठेवला आहे. जे आपण आपल्या घरचे कोण वारल्यानंतर आपण 10वेला जेवण वगैरे ठेवतो, त्या टाईममध्ये आपण महाराज इथं अन्नप्रसाद लाभ ठेवतो. या ठिकाणी महाराजांना इतिहास भरपूर आहे. खाली जे तुळापूरचं जे नाव होतं ते पहिलं नांगर गाव होतं. तर तुळापूर नाव कसं पडलं तर हत्तीचं वजन करायचं होतं. हत्तीचं वजन कसं करायचं, त्या टायमाला काही इलेक्ट्रिक काटे वगैरे काही नव्हते. तर हत्ती नावामध्ये चंगावला आणि नाव पाण्यात ढकल. इथपर्यंत हत्तीचं वजन एवढं पाणी तिथपर्यंत आलं, तिथपर्यंत मार्किंग केलं. तेवढं सोनं व धान्य त्यात टाकलं. नंतर ते वाटप केलं, दान केलं. मग हत्तीची तुळा झाल्यामुळे तुळापूर असं नाव पडलं. आता हे संगमेश्वर मंदिर आहे, शहाजीराजांपेक्षा हे जुनं मंदिर आहे. तिथं आतमध्ये तुम्ही जर गेला तिथं गणपतीची एक मूर्ती शहाजीराजांनी बसवलेली मूर्ती आहे. आणि संभाजी महाराज जिथं पकड तिथंही संगमेश्वर मंदिर आहे. आणि जिथं आणण्यात आलं तिथंही संगमेश्वर मंदिर आहे. तिथंही 3 नद्या संगम, इथंही 3 नद्या संगम आहे. आज संपूर्ण तुळापूर गावाचा इतिहास आहे. ही जे संभाजी महाराज समाधी आहे या खाली महाराजांचा अस्थि कलश व एक ढाल तलवार आणि महाराजांचे कपडे ह्या समाधी खाली आहे. जे आमचे जुनी लोक आहे, आजोबा वगैरे जे जुनी लोक आहे, जुने जाणते लोक आहे, ते आम्हाला सांगतात की ह्याच्या खाली महाराजांची हस्ती, महाराजांचे कपडे, ढाल तलवार या गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहे. आणि तिथे तांब्याच्या पेटीत एक ताम्रपट देखील आहे. आज कवी कलेश महाराजांची समाधी देखील इथं आहे. जे संभाजी महाराजांवर जे अत्याचार झाले ते आधी कवी कलेश महाराजांवर झाले. संभाजी महाराजांना औरंगजेबाने सांगितलं होतं की तुझा खजिना कुठे ठेवलेला ते एक आम्हाला सांग आणि तू आमचा इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर आम्ही तुला सोडून देतो. पण संभाजी महाराजांनी कधी इस्लाम धर्म स्वीकारला. हिंदू धर्म मला प्यारा आहे, त्याच्यावर ते कायम एकनिष्ठ होते. आणि कवी कलेश जे महाराज होते त्यांच्यावर आधी अत्याचार केला जायचा, जेणेकरून कवी कलेश महाराज अत्याचार बघून संभाजी महाराज मुस्लिम धर्म स्वीकारायला तयार होतील अशी भावना औरंगजेबाची होती. पण संभाजी महाराजांनी कदापि इस्लाम धर्म स्वीकारला नाही. मी हिंदू म्हणूनच मारणार अशी संभाजी महाराज निश्चय केला होता. आणि आपल्या धर्मासाठी शेवटपर्यंत धर्मासाठी ते लढत राहिले, म्हणून त्यांना आपण धर्मवीर असे म्हणतो. साखळदंड आहेत तिकडे, साखळदंडांबद्दल काय तुम्ही सांगाल? जे संभाजी महाराज इथं बांधण्यात आलं होतं, कवी कलेश महाराज संभाजी महाराजांना ज्या साखळदंडाने बांधलेलं होतं त्या जुन्या काळात जे काम चालू होतं त्या टायमाला ते साखळदंड इथं खोदकामा वेळीत सापडले गेलं. ते सापडल्या गेल्यानंतर जो कॉन्ट्रॅक्टदार होता ते त्याच्याकडे बरेच दिवस राहिलं. त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा तो मरणाच्या दारात उभा राहिला त्या टायमाला त्यांनी त्याच्या पोराला सांगितलं की असे साखळदंड आहे, तिथं 3 नद्यांचा संगम आहे, महाराजांची समाधी आहे, संगमेश्वर मंदिर आहे, हे ते तिथले ग्रामस्थांना नेऊन दे. मग त्याने तिथं आल्यानंतर ग्रामस्थांची चौकशी केली व ग्रामस्थांना ते सुपूर्द केले. त्यानंतर ते पुरातत्व खातं घेऊन गेल्यानंतर त्याची चाचणी वगैरे केली. पुरातत्व खात्याने त्याचं प्रमाणपत्र दिलं की त्याच महाराजांच्या काळातलं जे महाराजांना बांधलेलं होतं तेच साखळदंड हे आहे. अशा प्रकारे एकंदरीत आपल्याला शंभूराजांची थोडीफार माहिती, आपल्याला खूप सारी माहिती आपल्याला मिळाली. तर मी दादांचं धन्यवाद बोलतो की तुम्ही आम्हाला एवढं सहकार्य केलं. तुमचे खूप खूप धन्यवाद. जय शंभूराज. जय शंभूराज. जय शंभूराज. जय शंभूराज.
असा परिसर आज आपल्याला बघायला भेटतो. ये महाराष्ट्राच्या गंगांनो या, महाराष्ट्राच्या पवनांनो या, हुण सागरा ठेसाळते राजा पुरुषा, ये गंगे ये, सहस्त्र शीर्षा सह्याद्री ये, सात कड्यांच्या सात पुड्या ये, किल्ल्यांच्या तटकोठांनो या, प्रचंड अवघड बुरुजांनो या, जलदुर्गांनो दर्यासह या, तुफान गर्जत लाटांनो या, देव देवतांनो, संत सज्जनांनो, 96 कुळीच्या कुळवंतांनो, आराड मंडळींनो, अवघे अवघे या, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. अरे किल्ल्याच्या तटाशेजारवरने संभाजीला नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं आपल्या राज्यात कैद झाला. अरे गावच्या वेशीतल्या संभाजीला नेलं जात होतं, पण गावातल्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं आपल्या राज्यात कैद झालाय. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, लकलक चमचम तळपत होती शिवबाची तलवार, हे महाराष्ट्राला घडविणारा करात शिल्पकार. 62 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव ऐसाजी, 2000 शत्रूंची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरनं पुण्याला घेऊन येतो त्यांचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचं मुकुट तोडून आणतो त्यांचं नाव धनाजी, डाण्याच्या वाघाच्या समोर जातो आणि त्याला उभं पाडतो त्यांचं नाव संभाजी, आणि सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं तोरण बांधतो त्यांचं नाव शिवाजी. म्हणून म्हणते शिवाजी माझा जाणता राजा, नाही ब्याला कुणाच्या बाला कमी कुठे ना पडला, ए मर्द मराठा सुरसेनानी हक्कासाठी लढला. बोला छत्रपती संभाजी महाराज की जय. तुमचे आमचे नाते काय, जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी. भीमा, भामा आणि इंद्रायणी या 3 नद्यांच्या संगमाजवळ आम्ही बसलोय आज. रखरखतं ऊन आहे, खूप पाय तापतात, पाय भासतात या दगडांवरती, आणि थोडासा अंदाज लावतोय की त्या टाइमला किती ऊन असेल आणि संभाजी महाराज त्या उन्हामध्ये उभे होते. 39 दिवस त्यांच्यावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता, प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी त्यांना त्रास देण्यात येत होता. आणि ते सगळं अनुभवतोय आज, ते सगळं आठवलं तर अंगावरती काटे येतात, शहारं येते. काय म्हणता, काय वाटतंय? संभाजी महाराजांवर घडलेला जो इतिहास आहे तो बघून अंगावर शहारे आले, आणि त्यांनी ते कसं सहन केलं असेल हे आपल्यासारखे व्यक्ती सांगूही शकत नाही. आज आत्ता या वेळेला 2:30 वाजले
रखरखतं ऊन आहे. आम्ही अनवाणी पायाने इथे आहे, पण ते पायाला सहन होत नाही. आणि संभाजी महाराजांना जर ना 39 दिवस प्रत्येक दिवशी शरीराचा प्रत्येक भाग कापला जात होता. त्यांनी कसा सहन केला असेल, त्यांच्या अंगावरची साल काढली गेली, हा त्यांनी कसा सहन केला असेल. त्यांचे डोळे काढले, त्यांची जीभ कापली, नखं कापली, खूप काही अत्याचार त्यांच्यावर करण्यात आले. त्यांनी कसं सहन केलं असेल. त्यांची कातडी काढली गेली जिवंतपणी, पायापासून छातीची, पोटाची, जसे एखाद्या प्राण्याला मारून, म्हणजे उदाहरणार्थ बकऱ्याला मारून तो प्रकार केला जातो, त्या प्रकारे यातना संभाजी महाराजांना दिल्या. त्या या ठिकाणी आल्यावर त्यांचा तो त्याग पाहून गहिवरून आले आम्हाला. म्हणून आम्ही या पवित्र ठिकाणी आलो आणि त्यांचं दर्शन घेतलं. दर्शन आम्ही नशीबवान आहे की आज या दिवशी आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला ते भाग्य लाभलं की त्यांचं दर्शन घेण्यासाठी. ज्यावेळी आलो तेव्हा खूप, ज्यावेळी सुरुवातीला निघालो त्याच मनामध्ये खूप भावना होत्या शंभूराजाबद्दल. पण ज्या क्षणी मी इथे पोहोचलो आणि साखळदंडापाशी जेव्हा गेलो, तर भरपूर त्रास झाला. साखळदंड एवढे जाड होते, त्या साखळदंडामध्ये त्यांना बांधून ठेवलं होतं. एक एकटा राजा, सभोवतीने मुघलांची फौज आणि एवढं जाड साखळदंड त्यांना बांधून ठेवलं होतं. त्या साखळदंडात स्पर्श करताना ते फिलिंग सगळे आले. त्यांचं बलिदान खूप मोठं आहे. आज इथे आल्यावर हे सगळं भोवतीने इंद्रायणी वगैरे सगळं बघून एका चित्रपटामार्फत आम्हाला हे सगळं जवळ जास्त कळलं. तर आम्ही इकडे आलो, पण इथे आल्यानंतर करू वस्तुस्थिती खूपच वेगळी. कारण इकडचा एक एक दगड सांगतो की ते संभाजी महाराजांचा किती त्रास झालेला आहे. एक शिवभक्त म्हणून मला त्या गोष्टीचा भरपूर त्रास झाला. आमच्या महाराजांनी आमच्यासाठी भरपूर त्याग केला आहे. जय शंभूराजे. 13 भाषांवर अधिपत्य, 13 विद्यांवर अधिपत्य, होळीतून नारळ काढण्यापासून ते सिंहाचा जबडा फाडण्यापर्यंत इतका तरबेज आमचा राजा होता. आणि याच राजाचा असा अंत व्हावा हे अजूनही आम्हाला पटत नाही आहे. इथे खूप चांगल्या प्रकारे पोलीस बंदोबस्त वगैरे आहे. खूप छान असं अरेंजमेंट केलं आहे. इकडे काही पोलीस आहेत, आपण त्यांना जरा विचारूया इकडचं थोडंसं पाहणी वगैरे. नमस्कार साहेब. नमस्कार. काय म्हणता, कशात काय कधीपासून लागला मग बंदोबस्त? कधी सकाळपासून आहात किती इथे? हो, सकाळी हो, सकाळी आता दिवसभर इतक्या उन्हामध्ये हे उभे तिकडे. ऊन असं आहे ना की तुम्ही वानवानी पायाने, माझा पाय भासतोय इतकं ऊन आहे. या उन्हामध्ये उभे आहेत. सल्यूट आहे यांना, त्यांच्या कामाला. आणि काही लोकांचा काही त्रास वगैरे काय ऐकत नाहीत वगैरे असं काय आहे का? नाही, लोकांचा काही त्रास नाही. लोक शांततेमध्ये येत आहेत, दर्शन घेत आहेत, नदीच्या कडेला येत आहेत, नदीमध्ये हातपाय वगैरे धुवून तर मंदिर आहे, मंदिराचे दर्शन वगैरे घेत आहेत. लोकांचा काही त्रास नाही. तुमचं फार मोठं योगदान आहे या सगळ्या गोष्टींमुळे. हे होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. तर धन्यवाद बोलूया यांना आपण. थँक्यू सो मच. त्याच्यासाठी काम करताय उन्हामध्ये. तुम्ही पण उन्हामध्ये एवढ्या लोकांची शूटिंग करताय, सगळ्या हा नयनरम्य देखावा तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवताय. मी ॲक्च्युली मुंबईवरून आलो आहे आणि माझ्या इकडच्या लोकांनी छावा मूवी बघितला, त्याच्यानंतर रिव्ह्यूज पण खूप सारे दिले. पण कसं आहे की इकडे येणं आणि तो मूवी बघणं हा खूप मोठा फरक आहे. जेव्हा ते इकडे येतील, या दगडांना बघतील, इकडच्या सगळ्या प्रत्येक वास्तूला बघतील, तेव्हा कळेल की इतिहास कसा होता. त्या नदीला बघतील तेव्हा इतिहास कसा होता ते कळेल.
त्यामुळे इथे यावं यासाठी मी इथे आलो आहे सगळ्यांना दाखवण्यासाठी की तुम्ही पण या इकडे बघा, शहर अंगावरती येतं तेव्हा काय फील होतं ते सगळं अनुभवा, त्यानंतर कळेल खरा इतिहास काय आहे. चला धन्यवाद. अशा प्रकारे इकडे शंभू भक्तांसाठी प्रसादाची पण सोय केली आहे. आम्ही पण बसलो इकडे. नमस्कार मित्रांनो, आता आपण तुळापुरात आहे संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरती आणि आज बलिदान दिवसासाठी पूजा अर्चा वगैरे होते इकडे आणि हे आपले ग्रामस्थ सगळे सरपंच आहेत आणि जे त्यांचे सगळे सभासद आहेत, त्यांनी हा कार्यक्रम खूप छान प्रकारे ते आयोजित केला आहे. त्या तोंडून आपण ऐकूया जरा की ते काय म्हणतात. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याला आपण पूजा करत असतो. 25 वर्षापासून आपण ही धर्मवीर पूजेचा उपक्रम सुरू केलेला आहे. या पूजेमध्ये आपण दर अमावस्येला एका गावाला पूजेचा मान दिला जातो. ज्या गावच्या पूजेचा मान असेल त्या गावच्या लोक शंभूभक्त इथे येऊन या ठिकाणी सर्व पूजेची व्यवस्था करत असतात. त्यामुळे आपण इथून इथे या ठिकाणी कोणाचा 1 रुपये वर्गणी किंवा देणगी आपण स्वीकारत नाही, घेत नाही. अशा पद्धतीने हा कार्यक्रम चाललेला असतो. आणि ज्या गावची पूजेचा मान असेल त्या गावच्या एका वक्त्यानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं, अशी आपली गेली 25 वर्षापासूनची परंपरा आहे. कारण की गावोगावी ही असे संभाजी महाराजांबद्दल चरित्र सांगणारे, संभाजी महाराजांचा खरा इतिहास लोकांसमोर आणणारे असे लोक वक्ते तयार झाले पाहिजेत, ही त्याच्यामागची भूमिका आहे. आणि म्हणून प्रत्येक अमावस्येला आपण एका गावाला मान दिला जातो आणि गेली 24 वर्षापासूनचा हा उपक्रम आपण केलेला आहे. स्वदेश आणि स्वधर्मासाठी बलिदान करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे हिंदूंचे प्रेरणास्थान आणि अमर्द महाराष्ट्राचे स्फूर्तिकेंद्र आहेत. समाज मनामध्ये जाज्वल्य धर्माभिमान आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत ही सदैव तेवत राहण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाचे, त्यांच्या बलिदानाचे, त्यांच्या महापराक्रमाचे स्मरण हे समाजाला अत्यावश्यक आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येक अमावस्येला सकाळी 7 वाजता या भीमा इंद्रायणीच्या पवित्र संगमावर तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी ज्या भूमीमध्ये, ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराज रक्त सांडलं, जी माती छत्रपती संभाजी महाराज रक्ताने पावन झाली, त्या भूमीला वंदन करण्यासाठी, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी, महाराजांना मानवंदना करण्यासाठी, महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होण्यासाठी आम्ही सर्वजण, सर्व पक्ष, गट व सर्व जातीपातीचे हिंदू बांधव या ठिकाणी प्रत्येक अमावस्येला सकाळी 7 वाजता या ठिकाणी उपस्थित राहत असतो. हा उपक्रम, हा धर्मवीर पूजेचा उपक्रम गेली 25 वर्षापासून सुरू आहे. तो आपण या सर्व शंभूभक्तांच्या, या तुळापूर पंचक्रोशीतील सर्व शंभूभक्तांच्या सहकार्यातून, योगदानातून आणि मार्गदर्शनामधून सुरू आहे. धन्यवाद. यांच्या या पवित्र कार्यामुळे आज आपल्यासारखे शंभूप्रेमी, शंभू भक्त इकडे येऊन नतमस्तक होत आहेत, शंभू महाराजांचं स्मरण करत आहेत आणि यांच्या या कार्यासाठी आम्ही खूप खूप धन्यवाद त्यांना बोलतो. आपल्यासोबत माजी सरपंच आहेत आपले, ते काय म्हणतात ते त्यांच्या तोंडून ऐकूया आपण. सगळे तुळापूरचा जे सगळे लोक आहे ना, तर आमचे ज्यावेळेस आम्ही पूजेचं चालू केलं ना, 25 वर्ष झाले पूजे चालू केलं, तर त्याच्यातनं आमच्या अख्खे गावचे सगळे मंडळी आहे ना, तुळापूरचे सगळे मंडळी आपले थांबत असतात आणि त्या प्रेरणेतून आम्ही आपल्या सगळ्यांना किंवा हे संभाजी महाराजांचं जे काय आहे ना पूजेचं मान सर्व लोकांना आम्ही देत असतो. शिवाजी महाराज धर्मवीर शंभूराजे यांची 336वी पुण्यतिथी आज. खरं तर देशामधून मला वाटतं अनेक लोक शंभू भक्त या ठिकाणी शंभूराजांना मानवंदनासाठी करण्यासाठी येत असतात. तर माझ्या अगोदर आताच माऊली शिवले असतील आणि बंडू शेठ गायकवाड असतील यांनी स्थानिक माहिती दिली. तर प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला या सर्व मंडळींनी एकत्र येऊन प्रत्येकाला पूजेचा मान मिळावा. मी तर म्हणेल हा 40 दिवसाचाच कार्यकाल नाही, तर भविष्यामध्ये प्रत्येक दिवस शंभूराजांच्यासाठी आपल्याला महत्त्वाचा आहे. महिन्यालाच काय, परंतु 15 दिवसाला नाही, रोजही जरी राजांची पूजा केली तरी त्यांचा उपकार आपल्याकडून कधी फिटणार नाही. खरं तर आपण शासनाच्या माध्यमातून आजच सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी शंभूराजांना मानवंदना दिली. 1 तासापूर्वी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे, खासदार उदयनराजे भोसले
त्याचबरोबर निलमताई असतील, या तटकरेताई, या सर्व मानवंदना करून गेलेल्या आहेत. आणि शासनाच्या माध्यमातून आपण तर काय करणार आहोत, पण शासनाने जवळजवळ मला वाटतं 300-350 कोटीचा निधी या समाधी स्थळांना दिलेला आहे. खरं तर वढू आणि तुळापूर मध्ये आपटी गाव आहे आणि तुळापूर ते आपटी असा शासनाचा संकल्प आहे की हा पूल आपण भविष्यामध्ये, सकाळीच उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की लवकरात लवकर हा पूल कसा चालू होईल या दृष्टीनं स्थानिक ग्रामस्थांची चर्चा केली. आमचे मित्र नवनाथराव शिवले यांनीच सांगितलं की अजितदादांनीच आवर्जून सकाळी पुलाचा उल्लेख केला. पाठीमागल्या काळामध्ये दादा 1 महिन्यापूर्वी आले त्यावेळेला सुद्धा सांगितलं होतं की हा जो पूल आहे 60 फूट रुंदीचा पूल असून प्लस बाहेर 10-10 फुटाच्या गॅलऱ्या, म्हणजे नदीतूनच आपल्याला सर्व इथलं निसर्गरम्य वातावरण पाहता आलं पाहिजे. तेव्हा आपली ग्रामस्थांची, शंभू भक्तांची एकच मी आपणा सर्वांना या माध्यमातून विनंती करणार आहे. आपण ज्याप्रमाणे नेहमीच एखादा कार्यक्रम असला आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी मग राजकीय कार्यक्रम असो, खाजगी कार्यक्रम असो, भरपूर गर्दी होती आणि आज तशा पद्धतीनं खूप गर्दी, याहीपेक्षा रोज जरी गर्दी झाली तरी शंभूराजांचे उपकार आपल्यास कधी भेटणार नाही. भविष्यामध्ये आपण एवढंच करू शकतो की जास्तीत जास्त, मी तर म्हणेल कुटुंबातला एकच नव्हे तर कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याने, मग कुटुंबात कुणाच्या 7 सदस्य असतील, कुणाचे 5 असतील, कुणाचे 10 असतील, तर आपण सर्वांनी जरी वंदना शंभूराजांना जरी दिली तरी आपल्याकडून ती कमी पडणार आहे. तेव्हा आपण जास्तीत जास्त या पुढल्या काळामध्ये शक्यतो शंभूराजांना मानवंदना देण्यासाठी जास्तीच्या संख्येनं आपण उपस्थित राहू. तसं तर छावा माध्यमातून, चित्रपटाच्या माध्यमातून खूप मी तर त्या निर्मात्याला शुभेच्छा देईन की एवढं मोठं आपण छावा हे चित्रपट शंभूराजांच्या जीवनावरती आपण आधारित केलं. या ठिकाणी सुद्धा 1 महिन्यापूर्वी छावा चित्रपट दाखवण्यात आला आणि प्रत्येक गावागावामध्ये, आता मला वाटतं 10-5% गावामध्ये छावा चित्रपटाचं नियोजन केलं. प्रत्येक गावागावामध्ये छावा चित्रपटाच्या माध्यमातून जनतेला शंभूराजांचा प्रसार कसा होईल हे आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजे. एवढंच या ठिकाणी मी आपणा सर्वांच्या वतीनं नमूद करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. देव, देश आणि धर्मासाठी तुम्ही दिले प्राण, विसरू कसे बलिदान तुमचे, विसरू कसे बलिदान. आज राजांचा 336वा बलिदान दिन या ठिकाणी संपन्न होत असताना संपूर्ण राज्यामधून तुळापूर असेल, वडू असेल, या ठिकाणी सर्व शंभू भक्त, हिंदू बांधव या ठिकाणी राजाला मानवंदना देण्यासाठी येत असतात. संगमेश्वरमध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस राजांना पकडलं त्यानंतर 40 दिवस जे राजांचे हाल केले हे आपण इतिहासामध्ये सर्वांनी वाचलं असेल. असा शूरवीर राजा, जगाने दखल घ्यावा असा राजा या ठिकाणी आपल्याला लाभलेला होता. परंतु राजांच्या या शौर्याचं आपल्याच काही लोकांना देखवलं नाही आणि शत्रू चाल करत होता, लढाया राजे जिंकत होते, परंतु घरातील लोकांनी दगा केल्यामुळं या ठिकाणी राजांचं अतोनात या ठिकाणी हाल झाले. आज या ठिकाणी ही आमची तुळापूर नगरी, पूर्वी आमच्या गावाचं नाव नागरगाव होतं, परंतु या ठिकाणी शहाजी राजांनी हत्तीच्या वजनाची तुला या संगमेश्वरावरती केली आणि तेव्हापासून आमच्या या नागरगावचं नाव तुळापूर असं झालं. आज आमच्या गावामध्ये सर्व 90% लोक शिवले आहेत. पूर्वी सर्वांचे आडनाव शिर्के होते, पण राजांचं या ठिकाणी बलिदान झाल्याच्या नंतर औरंगजेबाच्या दहशतीपुढे या ठिकाणी सर्व घाबरत होती जनता. सर्व लोकांनी या ठिकाणी राजांचे ज्यावेळेस हत्या करण्यात आली त्यावेळी राजांचे जे देहाचे तुकडे केले, हे सर्व तुकडे या ठिकाणी गावातील सर्व नागरिकांनी एकत्र करून
शिवले, त्या ठिकाणी राजांची अंत्यविधी केला आणि त्यानंतर त्या आमच्या ह्या सर्व नागरिकांना या ठिकाणी शिवले असं आडनाव पडलं. पुण्यभूमी इतकी थोर आहे. शहाजी राजे असतील, राजमाता जिजाऊ असेल, संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, त्यानंतर शिवराय, शंभूराजे, या सर्व महान पुण्यात्मांची या ठिकाणी चरण सेवा या ठिकाणी आमच्या गावाला लाभलेली आहे. अशी अतिशय पुण्यवान भूमी या ठिकाणी आहे. मी सर्व नागरिकांना एकच आव्हान करेन की मृत्युंजय अमावस्या, आमच्या बंधूंनी सांगितलं की प्रत्येक अमावस्याला या ठिकाणी नागरिक येत असतात, पण काहींना शक्य नसेल होतं, तरी आपण मृत्युंजय अमावस्या ही सर्वात मोठी वर्षात मानली जाणारी अमावस्या, तरी आपल्या राजांना आपण सर्वांनी या अमावस्याच्या दिवशी मानवंदना देण्यासाठी यावं, अशीच या ठिकाणी मी एक सर्व नागरिकांना आपल्या प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. तर आम्ही तुळापूर या श्री क्षेत्रावरती आलो. या सर्व प्रतिष्ठित मंडळींनी आमच्यासाठी खूप चांगलं ऑर्गनाईज केलं. आम्हाला खूप काही म्हणजे पुढे दर्शन मिळवून दिलं. या सर्वांचं मी मनापूर्वक धन्यवाद मानतो. आणि तुमच्यामुळे आज संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आज जिवंत आहे. हे जिवंत असल्यामुळे माझ्यासारखे शिवभक्त, शंभूभक्त इथे येतात, ते नतमस्तक होतात. तुमच्या या कामासाठी मी मनापूर्वक आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही करताय, हे असंच करत राहा. आमच्यासारखे खूप जण इथे येऊ देत, खूप जणांना इकडून प्रेरणा मिळू देत, जगू देत. काही लोक जीवनामध्ये संघर्ष करता करता आत्महत्या करतात. ते शंभूराजांनी काय केलं? शंभूराजांनी आयुष्यामध्ये किती सहन केला, अत्याचार सहन केला, किती लढाया केला आणि ते कसे केले, त्या सगळ्याचा जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला इथे यावं लागेल, इकडचं सगळं बघावं लागेल. तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संघर्षासाठी एक प्रेरणा मिळेल, हे मी नक्की बोलतो. त्या सगळ्यासाठी तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. मनपूर्वक.